मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.3 पाहिला. त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत आज आपण छेद संच. तर छेद संच किंवा यालाच संचांवरील क्रिया असंही म्हटलं जातं. तर याचं हेडिंग काय आहे? संचांवरील क्रिया. जसं आपण अंकांवरती क्रिया करतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आणि त्या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसारच आपण त्या क्रिया पार पाडत असतो. तसं संचांवर सुद्धा काही क्रिया करायच्या आहेत आपल्याला. तर त्या क्रियानुसार पहिला आपल्याला संच किंवा पहिली क्रिया बघायचं आहे छेद संच. तर छेद संच म्हणजे काय? समजा ए आणि बी हे दोन संच आपल्याला दिलेले आहेत. तर ए आणि बी या दोघांमध्ये सामायिक जे घटक आहेत, सामायिक घटक घेऊन तयार केलेला जो संच आहे त्याला आपण ए आणि बीचा छेद संच लिहितो. आणि छेद संच हा नेहमी उलटा यूने दर्शवायचं आहे. बघा, आत्तापर्यंत आपण जी चिन्ह पाहिलेली आहेत त्याचं एकदा रिव्हिजन घेऊयात आपण. तर सर्वप्रथम आपण चिन्ह पाहिलं, याचा अर्थ काय? चा घटक आहे. त्यानंतर हे चिन्ह पाहिलं, हे उपसंचाचं चिन्ह आहे. आणि आता आपण बघतोय उलटा यू. त्यानंतर आपण यू बघितला होता विश्वसंचासाठी, आता उलटा यू. तर त्याचा अर्थ काय? छेद संच. तर व्याख्या काय आहे? ए आणि बी या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला काय म्हटलं जातं? छेद संच. मग आपण एक उदाहरण घेऊयात की समजा ए हा संच दिलेला आपल्याला, काहीही घेऊ शकतो आपण, 1, 2, 5, 7. आणि बी हा संच दिलेला आहे 4, 5, 8, 7. तर असे दोन संच आपल्याला दिलेले आहेत. तर ह्या दोन संचांचा जर आपल्याला छेद संच लिहायचा असेल, म्हणजे छेद संच ही क्रिया कशी करणार? जसं आपण बेरीज वजाबाकी करतो, म्हणून ए छेद बी बरोबर. व्याख्या काय आहे? सामायिक घटक आपल्याला घ्यायचे आहेत. या दोघांमध्ये सामायिक घटक कोणते आहेत आपल्याला निरीक्षण करावं लागेल. 1 इथं आहे का? 2 नाही आहे. 5 आहे पहा दोन्हीमध्ये, तर तो 5 आपण लिहिणार. 7 आहे का? आहे. तर जेवढे सामायिक घटक आहेत तेवढेच आपण लिहिणार आहेत. त्याला आपण काय म्हणणार आहोत? छेद संच. तर एवढं सोपं आहे ते. फक्त तुम्हाला ते नवीन असल्यामुळे थोडं लक्षात ठेवावं लागेल. छेद म्हणजे काय? सामायिक घटक. दोन्हीमध्ये सामायिक असणारे घटक 5 आणि 7 आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा छेद संच लिहायचा आहे. हा छेद संचाचे विविध गुणधर्म आहेत बघा, पान नंबर 12 तर तुम्ही ही पुस्तक काढायचं आहे आणि पान नंबर 12 जी गुणधर्म आहेत, छेद संचाचे जे गुणधर्म आहेत, एकूण किती गुणधर्म आहेत पाहिलं असेल तुम्ही पुस्तकात, किती आहेत? एकूण 7 गुणधर्म आहेत. तर पहिला गुणधर्म आपण घेऊयात. काय आहे बघा? ए छेद बी बरोबर. तर ए छेद बी लिहिलेलं आहे इथं. असंच बी छेद ए लिहिते. बी छेद ए याचा अर्थ काय? बी आणि ए मध्ये सामायिक असणारे घटक. तर बी आणि ए मध्ये परत सामायिक घटक कोणते मिळणार आहेत आपल्याला? 5 आणि 7च. म्हणजे मी एला आधी घेऊन ए आणि बीचा छेद संच लिहिले किंवा बी आणि एचा छेद संच, दोन्ही संच मला समान मिळतात. म्हणजे इथं क्रम कसाही घेतला तरी चालतो. छेद म्हणजे काय? दोन्ही संचांमधले सामायिक घटक. मग पहिल्यांदा आपण ए लिहा किंवा बी लिहा, तर दोन्ही संच काय असतात? समान असतात, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे, जर ए हा बीचा उपसंच असेल. आता आपल्याला काय लिहावं लागेल? ए हा बीचा उपसंच म्हणजे ए हा लहान संच आहे. म्हणजे
एक उदाहरण घेऊयातच आपण. ए बरोबर छोटे संच घेऊयात आपण. 1, 2 घेतलं तर बी हा ए हा या बीचा उपसंच आहे. म्हणजे बी हा संच ए पेक्षा काय असला पाहिजे, मोठा असला पाहिजे आणि ए मधले सगळे घटक बी मध्ये असले पाहिजेत. समजा बी हा असा आहे 1, 2, 3. आता या दोघांचा काय आहे, जर ए हा बीचा उपसंच आहे म्हणजे ए मधले सगळे घटक बी मध्ये असतील आणि यांचा जर मी छेद संच घेतले, म्हणजे छेद म्हणजे काय, सामायिक घटक. सामायिक घटक कोणते आहेत, 1, 2. हा संच परत जर बघितलो तर आपल्याला कुठला संच मिळतो बघा, ए हा संच मिळतो. म्हणजे जर ए हा बीचा उपसंच असेल तर ए छेद बी हा जो संच आहे तो आपल्याला लहान संच एवढा मिळतो. इथं ए हा लहान संच आहे. तर असं आपल्याला तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्काला वगैरे विचारतात. जर ए हा बीचा उपसंच असेल तर सिद्ध करा ए आणि बीचा छेदसंच बरोबर ए. तर आपण एक असं उदाहरण घ्यायचं आणि सिद्धता लिहायची आहे. 3 ओळीत होऊन जाते सिद्धता. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे, जर ए छेद बी बरोबर बी असेल, ए छेद बी बरोबर जर बी असेल तर परत काय येणार आहे, याच्या उलट बी हा लहान संच आहे म्हणजे बी हा कुणाचा उपसंच असला पाहिजे, एचा उपसंच असला पाहिजे. चौथा गुणधर्म पहा, ए छेद बी हा एचा उपसंच असतो. आपण इथं काढलेलं आहे ए छेद बी, आपण काढलेलं आहे. काय मिळेल आपल्याला, ए छेद बी 5, 7 आहे आणि हे 5 आणि 7 घटक ए मध्ये आहेत पहा. म्हणजे कोणत्याही 2 संचांचा जेव्हा छेदसंच घेतो तो छेदसंच एचा पण उपसंच असतो आणि बीचा. हे 5 आणि 7 बघा बी मध्ये पण आहेत, तेच लिहिलेलं इथं की छेदसंच हा ज्या 2 संचांचा आपण छेद घेतले त्या संचांचा तो उपसंच असतो. त्यानंतर 5वं उदाहरण आहे, हे 5वा गुणधर्म आहे, ए उपसंच ए डॅश जर घेतलो आपण तर आपल्याला काय मिळतं पहा. तर हा ए संच आहे आणि मी विश्वसंच घ्यावा लागेल. मला कधीही आत्ता सांगितलेलं आहे मी की ए डॅश जर लिहायचं असेल तर आपल्याला विश्वसंच लिहावा लागतो. तर विश्वसंचामध्ये मी घेते 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंतचे नैसर्गिक संख्या घेते. आता ह्या 2 संचांकडे बघायचे, ए आणि यू. ए डॅश म्हणजे काय येतं पहा. ए डॅश काय लिहितो आपण, आत्ताच पाहिलेलं आहे पूरक संच. काय लिहितो, तर ए मध्ये नसलेले विश्वसंचात असलेले. विश्वसंचातले सगळे लिहिणार आहे, फक्त जे ए मध्ये आहेत तेवढे सोडणार. 1 आहे का, आहे. 2 आहे, 3, 4, 5 आहे पहा, 6 आणि 7. 7 सुद्धा आहे, त्यामुळे 7 सुद्धा येणार नाही. म्हणजे एवढेच घटक येतील बघा. एकूण 4 आणि 3, 7 घटक असायला पाहिजे. तर हा झाला ए डॅश. आता ह्या 2 संचांचा ए आणि ए डॅश यांचा मी काय घेणार आहे, छेदसंच ए छेदसंच ए डॅश. काय सामायिक आहे पहा दोन्हीमध्ये, 1, 2, 5, 7 आणि 3, 4, 6. आपण मागच्या पूरक संचाच्या गुणधर्मामध्ये सांगितलं होतं की संच आणि पूरक संचामध्ये कोणताही घटक सामायिक नसतो, त्यामुळे इथंही कुठलाही घटक सामायिक येणार नाही. म्हणून छेदसंच संच आणि त्याचा पूरक संच यांचा छेद हा रिक्त संच येतो किंवा आपण फायने दाखवतो ते. आणि 6वा गुणधर्म आहे, ए उपसंच ए जर घेतलो आपण, ए छेद ए घेतलं, ए आणि ए मध्येच कोणते घटक सामायिक असतील, हे सर्व असतील. म्हणजे कुठला संच मिळेल, मला ए संच मिळेल. आणि 7वा गुणधर्म आहे, ए छेद फाय. म्हणजे ए आणि रिक्त संच यांचा मी काय घेणार आहे, छेद घेणार आहे. तर ए हा संच आहे आणि रिक्त संच म्हणजे ज्यामध्ये कुठलेच घटक नाही आहेत
असा जो संच असतो त्याला आपण रिक्त संच. या दोघांमध्ये काय सामायिक आहे? इथं घटकच नाही आहेत, त्यामुळे कोणच सामायिक येणार नाही आहे. त्यामुळे पूर्ण उत्तर काय येणार आहे? रिक्त संच येणार आहे. तर अशा पद्धतीनं एकूण आपण 7 गुणधर्म पाहिलेले आहेत. आता संचांवरील क्रियामध्ये आपण विभिन्न संच पाहूया. नावातच याच्या विभिन्न किंवा विभक्त संच असंही म्हणतात. मागच्या याच्यात आपण बोललो की संचांवरील क्रिया ह्यासाठी आपल्याला 2 संच असावे लागतात, 2 किंवा 2 पेक्षा अधिक, तरच आपण छेद संच घेऊ शकतो. तसं विभिन्न संच म्हणजे 2 जे संच आहेत दिलेले, 2 असतील किंवा अधिक असतील, तर त्या संचांमध्ये कोणताही सामायिक घटक नसतो. एकही सामायिक घटक दोघांमध्येही नसतो, तेव्हा त्या संचांना आपण विभिन्न संच असं म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एक संच आहे, आपण ए घेतला, यामध्ये कोणतेही घटक घ्या तुम्ही, 2, 3, 6, 8 असे घटक घेतलेले. आता विभिन्न संच म्हणजे काय? हे घटक नको आहेत आपल्याला, असा कुठलाही एक संच, यातला एकही घटक आपल्याला नको आहे. म्हणजे समजा मी बी हा असा घेतले, 1, 15, -2 असं काहीतरी घेतले, तर ह्या ए मधले एकही घटक बी मध्ये नाही आहे. बघा इथं 2 आहे आणि इथं -2 आहे, आणि बी मधला एकही घटक ए मध्ये नाही आहे. यांना आपण विभिन्न संच म्हणणार. इतकं ते सोपं आहे. तर ए आणि बी हे कधी विभिन्न असतात? जेव्हा यांच्यामध्ये एकही सामायिक घटक नसतो, तेव्हा त्यांना आपण विभिन्न संच म्हणतो. हे जर आपल्याला वेन आकृतीनं दर्शवायचं असेल तर आपण कसं दाखवणार? की हा विश्वसंच झाला. आता या विश्वसंचामध्ये ए आणि बी हे 2 संच दर्शवायचे, तर दोन्ही वर्तुळानं दर्शवते मी. तुम्ही हातानं काढायचं नाही आहे, कंपॉसनं काढा किंवा एखाद्या वर्तुळाकार आकाराने वर्तुळ दर्शवायचेत, आणि वेन आकृत्या या पेन्सिलनेच काढायच्या आहेत. तर हा ए संच, यामध्ये 2, 3, 6, 8 असे 4 घटक आहेत, आणि यातला एकही घटक बी मध्ये नाही आहे. त्यामुळे मी बी हा संच असा दर्शवते, 1, 15 आणि -2 हा बी संच झाला. तर ह्या दोन्ही संचांमध्ये एकही घटक सामायिक नाही आहे. तर कसं ओळखलं? तर मागच्या भागामध्ये जे आपण छेद संच पाहिलं, तर उदाहरणार्थ ए आणि बी, एक उदाहरण घेऊयात आपण. 2, 3, 6, 8 आहे, आणि एक दुसरं संच घेते मी बी. समजा असं असेल, 4, 5, 6 आणि 7. आता ह्या दोघांचा जर छेदसंच लिहायचा असेल, छेदसंच म्हणजे आत्ताच पाहिलं आपण की दोघांमध्ये सामायिक असलेले. दोघांमध्ये सामायिक कोणता घटक आहे पहा? 6. आता हे जर आपल्याला वेन चित्रानं दर्शवायचं असेल तर कसं दर्शवणार? ए आणि बी, ए मध्ये कोणते घटक आहेत? 2, 3, 6, 8. 2, 3, 6, 8 लिहिणार आहे मी. तसंच बी मध्ये पण ह्या 2 संचांमध्ये हा 6 सामायिक आहे, आणि तो सामायिक दर्शवताना कसं दर्शवणार आहे पहा आकृतीमध्ये, या पद्धतीनं. हा ए संच झाला, आणि बी हा जो भाग आहे, हे जे क्षेत्र आहे, दोन्ही वर्तुळांमध्ये काय आहे? सामायिक. म्हणजे दोन्ही संचांमध्ये तो सामायिक भाग आहे, आणि या सामायिक भागांमध्ये ए छेद बी आपण लिहिणार आहेत. म्हणजे हा जो सामायिक भाग आहे याला ए छेद बी असं म्हटलं जातं. आणि आता ह्या 2 संचांच्या बाबतीत ए छेद बी या भागामध्ये फक्त एकच घटक येणार आहे, 6, आणि उरलेले सगळे घटक म्हणजे 2, 3, 8 इकडे येतील, आणि 4, 5, 7 हे यात येतील, आणि 6 हा दोघांमध्ये सामायिक असलेला मी कसा दर्शवलेला आहे पहा. लक्षात येतं का? तर छेद संचाच्या वेळी हा भाग राहून गेला, तर लक्षात ठेवायचं. तसं विभिन्न संच दाखवताना दोघांमध्ये कोणतंही क्षेत्रफळ सामायिक नाही आहे पहा.
तर हा फरक आहे. छेद संचामध्ये हा जो भाग आहे सामायिक असणारा भाग म्हणजे छेद संच असतो आणि विभिन्न संचांमध्ये एकही क्षेत्र किंवा एकही दोन्ही संचातला एकही भाग सामायिक येत नाही. तर इथं आपल्याला इथं पान नंबर 12 वरती कृती आहे पहा. तर ती कृती सोडून आणखीन विभिन्न संचाबद्दलचं आपल्याला ज्ञान घेता येईल. तर इथं काय दर्शवलेलं आहे, आकृती आहे आणि या आकृतीवरून आपल्याला प्रश्न काय म्हटले, कोणते दोन संच विभिन्न आहेत ते लिहा. तर ह्या आकृतीवरून आपण सांगू शकतो की कोणते दोन संच विभिन्न आहेत. आत्ता जसं म्हटलं की असं जर दोन संच दाखवलेत आणि त्यामध्ये एखादा सामायिक क्षेत्र किंवा सामायिक भाग आलेला असेल तर हे दोन विभिन्न नसतात, कारण या दोघांमध्ये 3 आणि 6 हे घटक सामायिक आहेत. पण जर आपण पाहिलो ए हा संच आणि सी हा संच यामध्ये एकही सामायिक नाही आहे पहा. इथं जसं आपण वेन आकृती काढलो दोन्ही संच विभिन्न आहेत, तसंच आपल्याला इथं ए आणि सीच्या बाबतीत दिसतं. म्हणजे कोणते दोन संच विभिन्न आहेत, ए आणि सी. बी आणि सी जर घेतलो आपण तर बीचाच उपसंच आहे सी, त्यामुळे बी आणि सी सुद्धा विभिन्न नाहीत. म्हणजे विभिन्न कोणते दोन संच आहेत, ए आणि सी. तर कृती क्रमांक 1 याचं उत्तर आपण काय लिहिणार आहोत, तुम्ही ही कृती वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि मग नंतर उत्तर लिहिणार आहेत. मी उत्तर लिहिते इथं. तर कोणते दोन संच विभिन्न आहेत, संच ए व सी हे संच विभिन्न आहेत. तर हे आपलं पहिल्या कृतीचं उत्तर झालं. असंच आपण दुसरी कृती पाहणार आहोत. दुसरी कृती काय आहे पहा. सर्वांनी पुस्तक समोर काढायचं आहे. तर ह्या कृतीमध्ये त्यांनी दिलेलं आहे की इथं ए ते झेड इंग्रजी अक्षरांचा संच हा विश्वसंच आहे असे समजा, असं म्हटलेलं आहे. तर हे सर्व इंग्रजी अक्षर आहेत आणि लाफ या शब्दातील अक्षरांचा इथं एक संच दर्शवले आणि क्राय या शब्दातील अक्षरांचा एक इथं दुसरा संच दर्शवले. तर हे विभक्त संच आहेत असे आपल्याला म्हणता येईल, हो ना. तर लाफ मधला एकही अक्षर क्राय या शब्दात नाही, म्हणून हे दोन्ही विभिन्न संच आहेत. आता ह्या दोघांचा जर छेद संच पाहिला आपण तर छेद संच काय आहे पहा. या दोघांमध्ये छेद म्हणजे काय, सामायिक घटक आहेत का एक तरी, एकही सामायिक घटक नाही आहे. म्हणून विभिन्न संचांचा छेद हा रिक्त असतो किंवा रिक्त संच असतो, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे इथं आपण कृती क्रमांक 2 वरून काय लिहिणार आहे, विभिन्न संचाचा एक गुणधर्म लिहिणार आहे. तर काय लिहिणार आहे, पहिलं विभिन्न संचाचा गुणधर्म की विभिन्न संचांचा छेद संच, विभिन्न संचांचा छेद संच हा कोणता संच मिळाला, क्राय आणि लाफ या दोन्ही शब्दात एकही अक्षर सामायिक नव्हतं, त्यामुळे विभिन्न संचांचा छेद संच हा कोणता संच मिळतो आपल्याला, रिक्त संच मिळतो. तर हा एक गुणधर्म आपण इथं विभिन्न संचाचा अभ्यासला. आता तिसरी क्रिया पाहूया. दोन संचांचा संयोग किंवा संयोग संच असंही म्हणतात. तर नावातच आहे याच्या पुन्हा संयोग म्हणजे काय, एकत्र येणे. तर हा संच आपण कसं लिहिणार पहा, किंवा याची व्याख्या सुरुवातीला पाहूयात. की समजा ए व बी हे दोन घटक दिले असतील तर ए आणि बी मधील सर्व घटक मिळून जो संच तयार होतो त्या संचाला आपण संयोग संच असे म्हणतो. तर बघा व्याख्या लक्षात येते का, की ए आणि बी मधले सर्व घटक मिळून, आता आपण उदाहरण म्हणून ए आणि बी हे दोन संच घेऊयात. समजा ए बरोबर पण कुठलाही एक संच घेऊयात 3, 6, 9
आणि बी हा एक कुठलाही संच घेऊयात परत, 2, 3, 5 असं काही पण घेऊ शकता तुम्ही. आता ह्या दोघांचा संयोग संच, पुन्हा जसं आपण छेद संच उलटा यू ने दर्शवलं होतं तसं संयोग संच म्हणजे युनियन म्हणतात. युनियनवरून यू या अक्षराने दर्शवलं जातं. पहा, यू म्हणजे आपण विश्वसंचासाठी सुद्धा वापरलेलं होतं. पण जेव्हा क्रिया येतात म्हणजे दोन संचांच्या मध्ये एखादी क्रिया लिहायची असते आणि तिथं यू आला तर याचा अर्थ संयोग संच. आणि नुसतं संचाचं नाव यू असेल तर तो विश्वसंच असतो. बघा, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे दोन संच आपण घेतलेले आहेत, यांचा आपल्याला आता काय लिहायचं आहे, संयोग संच. म्हणून ए संयोग लिहिताना आपण काय लिहिणार, युनियनचं यू लक्षात ठेवायचं आहे. ए संयोग बी बरोबर, तर व्याख्या काय आहे, ए आणि बी मधील सर्व घटक मिळून तयार होणारा संच. ए आणि बी मधले सगळे घटक लिहूयात आपण. पहिल्यांदा ए मधले लिहूयात 3, 6, 9. त्यानंतर 2, 3 आलं पहा. आणि आपल्याला माहिती यादी पद्धतीनं लिहिताना आपण एक घटक एकदाच लिहितो, त्यामुळे 3 लिहायचं नाही. आणि 5 म्हणजे बी मधले पण 2, 3, 5 आहेत आणि 3, 6, 9 सुद्धा या संचात आहेत. तर अशा संचाला काय म्हटलं जातं, संयोग संच. बघा, लक्षात येते का. तर यू या अक्षराने दर्शवायचे. आता याचा जर आपल्याला याची जर वेन आकृती दर्शवायची असेल तर ती कशी दर्शवणार पहा. हा समजा विश्वसंच आहे आणि ए हा संच 3, 6, 9 आणि बी या संचामध्ये 2, 3, 5. तर दोघांमध्ये 3 हा घटक सामायिक आहे पहा. मग दर्शवताना आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे छेद संचात कसं छेद आहे, दोघांमध्ये सामायिक म्हणजे छेद आहे, दोन्ही संच एकमेकांना छेदतात इथं. आणि या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे, दोघांमध्ये सामायिक असणारी 3 ही संख्या येईल. आणि उरलेले 6 आणि 9 ए या संचात येतील आणि 2 आणि 5 हे बी या संचात येतील. आता संयोग संच म्हणजे काय, जसं मी छेद संचात काय सांगितले होते की दोन संच ज्या ठिकाणी छेदतात हा जो भाग आहे या भागाला आपण काय म्हणतो, छेद संच. तसं इथं संयोग संच कुणाला म्हणणार आपण, तर संयोग संच म्हणजे हा पूर्ण भाग. बघा, 3, 6, 9, 2, 5, 3, 6, 9, 2, 5 म्हणजे हा पूर्ण भाग म्हणजे ह्या वर्तुळापर्यंत, म्हणजे दोन्ही वर्तुळ मिळून जो काही भाग मिळतो तो काय येतो आपल्याला, ह्या पूर्ण भागालाच काय म्हटलं जातं, ए संयोग बी. बघा, लक्षात ठेवा, दोन्हीच्या आकृत्या हे ए संयोग बी आहे आणि ए छेद बी ची आकृती आत्ताच दाखवली होती तुम्हाला. एवढाच भाग म्हणजे काय असतं, ए छेद बी सामायिक भाग. लक्षात येते. आता संयोग संचाचे गुणधर्म आपल्याला बघायचे. तर हे गुणधर्म बघताना आपण दोन्ही संयोग संच आणि छेद संच यांची तुलना करूयात. संयोग संच आणि छेद संच यामध्ये काय गुणधर्म आहेत म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. फक्त संयोग संच सांगितलं की पुन्हा संयोग संचाचे पण छेद संचाप्रमाणेच आहेत गुणधर्म, पण दोन्हीमध्ये काय फरक असतो ते आपण एक एक पाहूयात. तर तिथं आपण काय म्हटलं होतं, छेद संचाच्या बाबतीत पहिला गुणधर्म काय म्हटला होता की ए छेद बी जर घेतला तर तो ए छेद बी एवढाच येतो. म्हणजे या दोघांमध्ये सामायिक 3 आहे. ए छेद बी घ्या किंवा बी छेद ए सेमच येणार आहे. तसं संयोग संचामध्ये पण मी ए संयोग बी घेतलं किंवा बी संयोग ए लिहिले इथं तरी सुद्धा नियम काय आहे की दोन्ही संचातले घटक. म्हणून पहिला गुणधर्म संयोग संचाचा छेद संचाप्रमाणेच आहे की ए संयोग बी बरोबर ए संयोग बी, ए संयोग बी बरोबर बी संयोग ए आणि इथं काय येणार आहे, बी संयोग ए. म्हणजे क्रम कसाही घेतला तरी चालेल पण त्यांचा संयोग संच हा बदलत नाही. त्यानंतर छेद संचामध्ये आपण दुसरा गुणधर्म पाहिला होता की ए
हा बीचा जर उपसंच असेल तर ए छेद बी हा आपल्याला काय मिळतो, जो लहान आहे तो संच मिळतो. तसं इथं काय मिळतं ते पाहूयात आपण. जर ए हा बीचा उपसंच असेल, मग आपल्याला तसा संच घ्यावा लागेल. इथं आहे का ए हा बीचा उपसंच? ए मधले सगळे घटक बी मध्ये आहेत का? नाही. त्यामुळं मी इथं हा संच बदलते. इथं ए एवढंच घेते, मी 3 घेते. म्हणजे आता 3 हा काय, म्हणजे ए हा बीचा उपसंच झाला. बघा 3 हा बी मध्ये पण आहे. असं जेव्हा असतं तेव्हा मला आता या दोघांचा काय लिहायचं आहे, संयोग संच. ए संयोग बी बरोबर काय मिळतं पहा. काय मिळतं, ह्या दोघांना मी एकत्र लिहिणार. 2 3 5 हा 3 तर आहेच, त्यामुळे कुठला संच मिळाला मला, बी संच मिळतो पहा. म्हणजे जो मोठा आहे तो, म्हणजे छेदमध्ये आपल्याला जो उपसंच आहे तोच मिळतो. तर संयोग संचामध्ये जो संच मोठा आहे तो संच आपल्याला मिळतो. म्हणजे संयोग केल्यानंतर संच हा मोठा होतो, तर छेद केल्यानंतर संच हा लहान होतो. हे लक्षात येतं आपल्याला. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे, जर ए हा ए संयोग बीचा, हां इथं पाहिलेलं आहे आपण, एक मिनिट. ए हा ए छेद बीचा उपसंच असतो आणि बी सुद्धा, एक मिनिट, आपण असं पाहिलं होतं की ए छेद बी हा एचा उपसंच असतो आणि ए छेद बी हा बीचा सुद्धा उपसंच असतो. असे 2 गुणधर्म पाहिले होते की इथं यांचा जो छेद आहे 3, तर तो एचा पण उपसंच आहे आणि बीचा पण उपसंच आहे. पण संयोग संचामध्ये हा गुणधर्म काय येतो पहा, की जर मी घेतले ए बी आणि ए संयोग बी आहे, तर हा ए जो आहे ए संयोग बीचा उपसंच आहे पहा. इथं काय म्हटलं होतं, छेद संच हा मूळ संचांचा उपसंच असतो. तसं मूळ संच ए हा संयोग संचाचा उपसंच आहे. तसंच बी सुद्धा, हा बी सुद्धा या संयोग संचाचाच उपसंच आहे. म्हणजे इथं उलट झालं पहा. त्यानंतर इथं पण आपण काय म्हटलं होतं, जेव्हा उपसंच असतो तो मोठा संच म्हणजे संयोग असतो, तर लहान संच म्हणजे उपसंच म्हणजे छेद असतो. इथंही थोडंसं वेगळं आहे, लक्षात ठेवायचं आहे, तुलनात्मक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथा गुणधर्म आपण इथे पाहिला होता छेद संचामध्ये, ए संयोग ए डॅश बरोबर, सॉरी ए संयोग नाही, ए संयोग ए डॅश म्हणजे पूरक संच. ए आणि ए डॅश यांचा छेद संच काय येतो म्हटलं होतं आपण, काहीच दोघांमध्ये सामायिक येत नाही. तसं इथं जर आपण घेतलो तर काय येतं पहा, ए संयोग ए डॅश घेतलो आपण. म्हणजे आता ए आहे, ए डॅश जेव्हा घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला इथं विश्वसंच घ्यावा लागेल. तर आपण इथं विश्वसंच लिहूयात. विश्वसंच म्हणजे काय घेऊयात, 1 2 3 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या. बघा, म्हणजे ए हा त्याचाच एक घटक आहे. आता यावरून 3 6 9 हे ए मधले घटक आहेत, तर ए डॅश लिहायचं आहे मला. ए डॅश कसं लिहिणार मी, लक्षात येते का पहा. ए दिलेला आहे संच, यू घेतलंय आपण. आता ए डॅश लिहायचं आहे. ए डॅशची व्याख्या काय, ए मध्ये नसलेले पण विश्वसंचात असलेले कोणते घटक येतील, 3 6 9 सोडून. म्हणजे 1 2 3 नाही येणार, 4 5 6 नाही येणार, 7 8 9 नाही येणार आणि 10 असे घटक ए डॅशमध्ये येतील. आता ह्या दोघांचा जर मी संयोग संच घेतले तर दोन्ही मिळून मला काय मिळणार आहे, विश्वसंच मिळणार आहे. नेमकं छेद संचाच्या उलट आहे पहा. ए आणि ए डॅश यांच्यामध्ये काही सामायिक आहे का, नाही आहे, म्हणून आपण रिक्त संच लिहितो.
पण ए आणि ए डॅशचा जेव्हा मी संयोग घेते तेव्हा मात्र मला विश्वसंच मिळतो. त्यानंतर 5वा गुणधर्म आहे, आपण पाहिलेला होता छेदसंचाचा, की ए छेद ए बरोबर ए चा ए सोबतच छेद, म्हणजे ए आणि ए मध्ये कोणते घटक सामायिक असतील? ए एवढेच. तसं ए संयोग ए जर मी घेतले तर ए चा संयोग ए सोबतच, म्हणजे दोन्हीतले घटक मिळून लिहिणार, परत मला काय मिळणार आहे? एच मिळणार आहे. त्यानंतर 6वा गुणधर्म आपण पाहिला होता, की ए छेद फाय हा ए संच आहे आणि रिक्त संच यांच्यामध्ये कोणते घटक सामायिक आहेत? कोणतेच नाही आहेत. म्हणजे काय मिळतं आपल्याला? रिक्त संच मिळतो असं म्हटलं होतं आपण. तसं जर एक संच आहे आणि त्याचा मी रिक्त संचासोबत संयोग घेतले, संच आहे आणि या रिक्त संचासोबत त्याचा संयोग करायले, तर दोन्हीतले घटक मिळून लिहिणार मी. म्हणजे काय मिळेल मला? 3, 6, 9. इथं तर काही घटक नाही, म्हणजे 3, 6, 9 म्हणजे कोणता संच मिळाला मला? ए. म्हणजे ए चा रिक्त संचासोबतचा संयोग संच हा मला ए मिळतो आणि इथं मात्र काय मिळतो? फाय. तर बघा, हे सर्व गुणधर्म असं तुलनात्मक लक्षात ठेवायचे, म्हणजे उदाहरणं सोडवताना तुम्हाला सोपं जाईल. आता संचातील घटकांची संख्या पाहूयात. म्हणजे काय असतं, की समजा एखादा संच दिलाय, आपण ए घेतला, छोटाच संच घेऊयात आपण, 5, 7, 8. तर ह्या संचामध्ये किती घटक आहेत? म्हणून n ऑफ ए किती घटक आहेत? 3. तर ती संख्या म्हणजे संचातील घटकांची संख्या. आणि ती कशी दर्शवायचं पहा. n म्हणजे नंबर ऑफ ए, की ए या संचामध्ये असणाऱ्या संचांची ए या संचातील घटकांची संख्या किती आहे? 3. तर ते असं दर्शवायचं आहे. समजा अजून एक बी संच घेतला आपण आणि या बी संचामध्ये 4, 5, 6, 8 किंवा 4, 5, 6, 7 असे जर घटक घेतले, तर इथं किती होईल सांगा? बी मधील घटकांची संख्या किती घटक आहे? 1, 2, 3, 4. तर एवढं हे सिंपल आहे. तर तुम्हाला 1 मार्काला वगैरे विचारलं जातं, की संच दिलेला असतो, त्यातील संचातील घटकांची संख्या सांगा. आता ह्या संचातील घटकांच्या संख्येवर एक समीकरण आपल्याला तयार करायचं आहे. त्यासाठी आपण काही पायऱ्या करूयात पहा. तर मी काय करते, या ठिकाणी n ऑफ ए मला मिळाला 3, n ऑफ बी मिळालं 4. आता मी काय मिळवते? n ऑफ ए संयोग बी. तर n ऑफ ए संयोग बी जर मला काढायचं असेल, तर त्यासाठी मला ए संयोग बी हा संच लिहावा लागेल. म्हणून ए संयोग बी म्हणजे या दोघांचा संयोग, सर्व घटक लिहिणे. आत्ताच पाहिलं आपण, सर्व घटक पहिल्यांदा ए मधील घटक लिहायचे, 5, 7, 8. आता बी मधले 4, 5 आहे पहा, लिहायचं नाही. हे अगदी कटाक्षानं एक घटक आपण 2दा लिहिलो की तो संच लिहिणं चुकीचं ठरतं. 5 आहे, 6 आणि 7 परत आहे पहा, म्हणजे एवढेच घटक येणार ए संयोग बी मध्ये. म्हणजे किती घटक झाले ए संयोग बी मध्ये? 1, 2, 3, 4, 5 घटक झाले. आणि आता आपल्याला n ऑफ ए छेद बी काढायचं आहे. n ऑफ ए छेद बी काढायचं असेल तर आधी हा संच आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणून आपण तो संच लिहूयात, ए छेद बी. आता शिकलो आपण ए छेद बी म्हणजे काय? सामायिक घटक. हे यू म्हणजे काय? सगळ्यांना एकत्र. छेद म्हणजे सामायिक घटक. आता या दोन्ही संचांमध्ये सामायिक घटक कोणते आहेत पहा. 5 आहे आणि 7 आहे. म्हणजे एकूण किती घटक आहेत? ए छेद बी मध्ये 1 आणि 2 घटक आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला कोणकोणते संच मिळाले पहा. एक n ऑफ ए मिळाला, n ऑफ बी,
एन ऑफ ए संयोग बी आणि एन ऑफ ए छेद बी. ह्या सगळ्या चारही संचांमध्ये आता मी काय करते, एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी ही बेरीज करते. किती मिळते पहा, 3 अधिक 4 7. तसेच मी आता ह्या दोघांची बेरीज करते, एन ऑफ ए संयोग बी अधिक एन ऑफ ए छेद बी. म्हणजे ही बेरीज किती आली पहा, 5 अधिक 2 7. म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला इथं, एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी 7 आहे आणि त्यांचा संयोग आणि छेद संचातील घटकांची संख्या सुद्धा 7च आहे. म्हणजे आपण एक समीकरण लिहू शकतो पहा, उजवी बाजू समान आहे म्हणजे यांची डावी बाजू पण काय असली पाहिजे, समान. म्हणजे एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी बरोबर एन ऑफ ए संयोग बी, ही डावी बाजू लिहिली, बरोबर काय असली पाहिजे, ही इकडची डावी बाजू, कारण दोघांची उजव्या बाजू काय आहेत, समान आहेत, अधिक एन ऑफ ए छेद बी. तर हे एक आपल्याला समीकरण मिळालं पहा. तर ह्या समीकरणाचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत पुढच्या सराव संचामध्ये. इथं या समीकरणावर आधारित कृती दिलेली आहे पहा, पान नंबर 14 तर ती कृती आपण पाहूयात काय आहे. तर ह्या कृतीमध्ये आपल्याला काय दिलंय पहा, वरील नियमाचा पडताळा सोबतच्या वेन आकृतीवरून घ्या. तर इथं वेन आकृती दर्शवलेली आहे. प्रश्न काय म्हटलाय, एन ऑफ ए बरोबर चौकट. तर तिथं आपल्याला अंक भरायचे योग्य. काय असेल एन ऑफ ए बरोबर, तर ए मध्ये असणाऱ्या सर्व घटकांची संख्या लिहायचे, घटक नाही लिहायचे. आता किती घटक आहेत ए या वर्तुळात, 1 2 3 4 5 5 घटक आहेत. एन ऑफ बी, बी ह्या संचामध्ये किती घटक आहेत पहा, 1 2 3 4 5 6 6 घटक आहेत, ते भरले आपण. आता एन ऑफ ए संयोग बी, तुम्हाला सांगितले मी, संयोग म्हणजे काय, दोन्ही संच मिळून, म्हणजे हा पूर्ण भागामध्ये असणारे घटक. किती घटक आहेत इथं, 5 घटक आहेत, 6 7 8 9. तर ही बेरीज नाही येणार बरं का, 9 घटक आहेत. आणि ए छेद बी, या भागाला पण छेद म्हणतो, तर एवढाच भाग येणार. किती घटक आहेत यामध्ये, 2 सामायिक घटक. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की एन ऑफ ए संयोग बी, हे जे सूत्र आहे, एन ऑफ ए संयोग बी बरोबर, आता एन ऑफ ए संयोग बी 9 आहे, बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी. एन ऑफ ए किती आहे, 5 अधिक एन ऑफ बी किती आहे, 6 वजा एन ऑफ ए छेद बी किती आहे, 2. म्हणजे 6 आणि 5 11 वजा 2 बरोबर किती मिळालं, 9. आणि एन ऑफ ए संयोग बी सुद्धा किती आहे, 9. म्हणजे डावी बाजू बरोबर आपल्याला उजवी बाजू मिळते. म्हणजे हा जो नियम आहे तो आपल्याला इथे समजून घेता येतो. तर इथं त्यांनी पुन्हा तेच दिलेलं आहे, हे तुम्ही घरी करायचं आहे. इथं खाली बघा, ए हा संच दिलेला आहे, बी हा संच दिले. हे दोन संच घेऊन पहिल्यांदा एन ऑफ ए काढा, एन ऑफ बी काढा, एन ऑफ ए संयोग बी आणि एन ऑफ ए छेद बी, या दोघांची बेरीज करा आणि या दोघांची दोन्हीही बेरजा समान यायला पाहिजे. तर तुम्ही हे घरी सोडवायचं आहे. तर याच्या पुढे आपण पुढचा सराव संच पाहणार आहोत, सराव संच 1.4, जो या प्रकरणातला शेवटचा सराव संच आहे.